थँक्यू सो मच, धन्यवाद. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर नक्की सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्या आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे शिल्पकार, घटक, जनक, दमदार असं व्यक्तिमत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस आणि प्रत्येकाला हवं हवं असं वाटणारं असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय भगवान सुभाष लोटे साहेबांचं इथे आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज अंतिम दिवस, साहेबांची उपस्थिती. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. झालंय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. असा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेबांचं इथे आगमन तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण की क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आणि अंबरनाथचं क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलं असेल ना असं व्यक्तिमत्व सन्मान्य भगवानजी लोटे साहेब तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या समवेत आपण पाहिलं तर अनिल सुबेदी सर देखील बाजूला आहेत. त्याच्या बाजूला आपण पाहिलं ॲडव्होकेट साईनाथ गवळी सर देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सन्माननीय मुकेशजी दवे सर देखील ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील अगदी क्रिकेटवरती प्रेम नेहमीच राहिलंय. अगदी एवन जोडी सातत्याने पाहायला जरूर मिळतं. क्रिकेटवरती सातत्याने प्रमोट करण्याचं काम मुकेशजी दवे सरांनी नेहमीच केलंय आणि आज देखील इथे उपस्थित होतात. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच पार पाडतोय. साहेब, मी विनंती करेन आपल्या शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान आपण जरूर करूयात. सन्मान्य मुकेशजी दवे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. चला, विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर पार पाडतोय. मी विनंती करेन चला विशेष सन्मान भगवंतांना मी विनंती करेन आपल्या शुभाचे मुकेशजी दवे साहेबांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. कारण की सकाळच्या सत्रापासून साहेब इथे उपस्थित होते आणि त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार जरूर पाडतोय. सुशांत साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्याच समवेत पार पाडतोय. जोरदार नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. मुकेशजी दवे सर एक क्रिकेटवरती अगदी सातत्याने प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आहे आणि जे अगदी जवळून क्रिकेट ज्यांनी पाहिलाय असे सन्माननीय मुकेशजी दवे साहेब क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यासाठी देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित लेजंड क्रिकेटर टीम डायमंडचे आमचे शिवाबाई देखील इथे उपस्थित आहेत. शिवा दादा यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन सचिन दादा आपण या आपल्या शुभाचे शिवा यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. टीम डायमंडचे लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर पार पाडतोय. ऑफिशियल राहताना क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. टीम डायमंड म्हटलं तर एक दादा संघ या प्रभागातील नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. शिवा लेजंड क्रिकेटर आहेत शिवादादा यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सन्माननीय सचिनजी लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान आपण इथे जरूर पार पाडतोय. थँक्यू सो मच. सर्वांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. टॉप क्लास मॅच आणि तिथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. सागर मोरे सर, ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्वांचं. बघा, एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. आज जर कोण बॉलर क्लीन बोल्ड काढेल त्याला तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज ही स्पेशल ऑफर आहे आणि जो हॅट्रिक घेईल त्याला तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बॉलरसाठी आणि जो लगातार 3 बॉल 3 बाउंड्रीज मारेल त्याला 3000चा कॅश प्राइज असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भगवानजी लोटे साहेबांसाठी. हे पारितोषिक अगदी उत्तर शेअर मार्केट जसं वाढत चाललंय तसं ग्राफ पण वाढत चाललाय. जो क्लीन बॉल काढेल त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिक घेईल त्याला तब्बल 5000, लगातार 3 बाउंड्रीज मारेल त्याला 3000. भव्य दिव्य असं आयोजन, कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता तब्बल 1,09,696 हे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 59,696, तृतीय क्रमांक 29,696, चतुर्थ क्रमांक 9696.
या बॉल वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. रोहन चिल्ले स्ट्राईक एंडला. एका साईडला डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण, त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर असल्फा रॉयल. बॉलिंगसाठी देवा विक्रोळीचे खेळाडू आहेत, एक जबरदस्त युवा खेळाडू आहेत. प्रचंड वेगाने परंतु तेवढंच चांगलं सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन चिल्ले पहिला नाव आपण आज पाहत आहोत. मुंबईतील दोन मातंबर संघ आमने सामने खेळत आहेत. एका साईडला सचिन राणे, एका साईडला रोहन चिल्ले. क्या बात आहे. अजित निकम सरांचा 1 to go 3 दिवस संपूर्ण अंबरनाथकरांनी ऐकलं. या बॉलवर देखील हलक्या हाताने काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते रोहनच्या बॅटमधून. परंतु देवा देखील काही कमी नाही आहेत. अगदी 15 वर्षाचा खेळाडू विक्रोळी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आज एक चांगल्या वयामध्ये, कमी वयामध्ये एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतोय. बॉलिंगसाठी आनंद लोके येत आहेत. विक्रोळी कन्नमन नगरचे खेळाडू आहेत आनंद लोके. बॉलिंगसाठी आनंद लोके, स्ट्राईक एंडला करण पाटील. ही बॅटल पण पाहण्यासारखी. आनंद विरुद्ध करण, एक चांगले मित्र पण आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये मित्र नाही आहेत. जो चांगला खेळेल तो जिंकेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. असल्फा रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर जॉर्ज 11 कल्याण. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. असल्फा रॉयल गेले कित्येक वर्ष या संघाचा देखील दबदबा पाहिला गेला. रोहन चिल्ले आणि आता करण. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले आतापर्यंत 6. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये देवाने. सर्व मुंबईकर देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यात लोटे चषकाची चर्चा आहे. भगवानजी लोटे साहेब आज कोता या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. लेग बाईच्या रूपमध्ये सिंगल रन मिळेल. शेवटचा अंतिम दिवस बाईक कोणाला मिळणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सकाळी उरणचा एक संघ खेळला, यानंतर खोपोलीचा संघ आहे, काही मीरा भाईंदरची पण स्टारकास्ट आहे. संतोष कांबळे मामा पण इनेक्शन मध्ये आहेत. जबरदस्त क्रिकेट खेळले गेले आहेत. चला टॉस साठी आपण SNX मॅच सह मिराकल बॉईज आणि त्याच्या आगे नॅशनल ईगल खोपोली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स इथे उपस्थित व्हा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत, ते देखील नोंद घ्या. चला दोन्ही टीम्स लास्ट अँड फायनल कॉल ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. या बॉल समोर टॅप केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. बेनी आहे, यश पांचाल आहे, सर्व स्टारकास्ट तिकडची पण आहे. द्रुपद धवल. सो मीरा भाईंदरची पण एक स्टारकास्ट आली आहे. पडदा बॉक्स त्यांच्याकडे पण चांगलं खेळलं जातं, त्यामुळे ते पण मॅच सोडणार नाहीयेत. आम्हाला पण चॅम्पियन व्हायचं आहे. बॉलिंगसाठी आनंद लोके, स्ट्राईकरला करण पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट. जबरदस्त मॅच आहे. एका साईडला असल्फा रॉयल, त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉल स्टेप आउट झाले. बिपिन परत तिकडे होते. बघा ह्याचंच नाव क्रिकेट आहे. काय क्षणात ना भगवानजी, कुठल्या क्षणात त्यांनी बॉल दिला, लगेच पकडला, लगेच थ्रो केला. हे फास्ट क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट फास्ट क्रिकेट आहे, सोपं नाहीये. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पार. धाव मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन. होऊ शकतो फुटवर्क. जबरदस्त शॉट ऑफ द टुर्नामेंट. कडक काय टायमिंग केलं करण पाटीलने. गोवंडी देवनार गावाला बिलॉंग करतो. खूप चांगलं क्रिकेट गोवंडी परिसरातून खेळत असताना आज संपूर्ण महाराष्ट्राला भेट लावलाय. या बॉल शेप आउट झाले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कडक. तिसरी बाउंड्री आली. जर तिसरी बाउंड्री आली तर करण पाटीलसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे भगवानजी लोटे यांच्याकडून. आज मालामाल आहे. आज काही खरं नाहीये. काय स्ट्रोक खेळला गेला मित्रांनो. हा जर फटका आवडला असेल तर एकदा पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ दे. जबरदस्त टायमिंग करत असताना अगदी सरळ बाउंड्री मारणं सोपं नाहीये. करण पाटीलचा धमाका. काय या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये आहे. करण पाटील
पाटलाचा नाद करायचा नाही. रन झाले आतापर्यंत 16 धावा झाले धावफलकावर. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या. तिसरी बाउंड्री येईल का? आणि या बॉलवर एज घेतली गेली. हैनर कुमार तिकडे होते. याचं नाव प्रेशर आहे. मित्रांनो, करांची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ. जबरदस्त बॅटिंग या ओव्हर मध्ये आज अंबरनाथकरांना खुश करतोय. कोकणात देखील जबरदस्त कामगिरी केली त्यांनी. त्याबद्दल लहान लहान मुलं देखील आपल्या एलईडी स्क्रीनवर पाहू शकतो. आमची भगिनी, लहान भगिनी देखील मॅच पाहण्यासाठी आली आहे. आणि क्रिकेटवर हे प्रेम आहे. भले किती येऊन असलं तरी आम्ही मॅच बघणार. बघा, मिराकल बॉईज आणि टीम खोपोली दोन्ही टीम्सला विनंती आहे, आपण येताना तो फॉर्म जो तुम्हाला फिलअप करण्यासाठी दिला होता तो आपण घेऊन त्वरित यायचं आहे. चला, मिराकल बॉईज आणि ईगल खोपोली दोन्ही टीम्सला विनंती, आपण या त्वरित. टॉस देखील आपण करणार आहोत. आणि बघा, टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण आपण इथे उपस्थित असाल रिपोर्ट करा. आणि ज्या टी शर्ट्स आहेत तुम्ही कलेक्ट करायचे आहेत. साई कृपा संघ गौरव आपण उपस्थित असाल तर या टी शर्ट तुम्ही कलेक्ट करायचे विनंती आहे दोन्ही टीम्सला. कॅप्टन आपण या चला त्वरित. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी क्रीडा स्पर्धा. प्रेक्षकांसाठी देखील मात्र लकी ड्रॉ आहे, कूलर आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाण येतात. अप्पू अजून एक विक्रोळीचा जबरदस्त स्पिनर. या बॉलवर आपण पाहिलं तर नो बॉल. पंचांनी दंडित केलं गेलं नो बॉल. परंतु फिल्डिंग टीमने मला असं रिव्ह्यू घेतलाय. तिसरी ओव्हर चालू आहे. रन झाले आतापर्यंत. हा बॉल पेंडिंग आहे. प्रेक्षकांसाठी पण जो चांगली रिलीज करेल त्याला तब्बल 5,000चं कॅश प्राइस आहे. हा बघा, बॉलरसाठी एक बेनिफिट आहे. जो रोहनचा बोल्ड आउट काढेल त्याला तब्बल 3,000 रुपये असणार आहे. हे क्रिकेटवर प्रेम आहे. काल शिवम लोखंडेवरती पण एवढं प्रेम दाखवलं भगवानजींनी. भगवानजी लोटे यांच्या माध्यमातून भव्य दिवस आयोजन. डिंगडॉंग जॉर्ज कल्याण इनॅक्शन मध्ये आहे. त्यांच्या विरुद्ध असल्फा रॉयल. काही नाहीये. केतनजी लोटे देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. आजचा शेवटचा व अंतिम दिवस. नो बॉल. रन झाले आतापर्यंत 19 धावा झाले धावफलकावर. आपण पाहू शकतो हा रिप्ले. नो बॉल आहे. एक रन खूप महत्वाचा आहे. जो चांगली रील बनवेल त्याला 5,000चा कॅश प्राइस आहे. द्वितीय क्रमांक 3,000 आहे. 9669 हे देखील मात्र तिकडे कॅश प्राइस आपल्याला पाहायला मिळेल जो चांगली रील्स बनवेल. आणि आपल्या श्रीशाई स्पोर्ट्स आणि लोटी चषकाच्या चॅनलला तुम्ही कॉलॅब करू शकता. 1 रन तिकडे मिळेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. दोन्ही मॅच मध्ये करणने काय बॅटिंग केली गेली आहे. अफलातून बॅटिंग करत असताना करण पाटील. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर स्टेप आउट झाले. कडक खतरनाक करण. रणमितील 4. थँक्यू. आणि त्यांच्याकडून 2 बॅट. मग तो नॉन स्ट्राईक एंडला पण ती बॅट देऊ शकतो आणि स्वतः एक यूज करू शकतो. अनंत वाघ मॅगी यांच्याकडून 360 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जो 15+ रन्स करेल त्याला बॅट आहे. सांधीचं नाणं आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून. संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे की कोणती संघ चॅम्पियन होईल. लोटे चषक यावरती कोण जिंकेल, बाईक कोणाला मिळेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. भगवानजी लोटे साहेब स्वतःच व्यासपीठावरती आहेत. 3 दिवस या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून होते आणि संपूर्ण मॅनेजमेंट, त्यांचे सर्व मित्र परिवार, श्री क्रीडा मंडळ या बॉल थांबून खेळले गेले. आनंद तिकडे होते. चांगला बॉल अडवला गेला आनंदने. येईल डॉट बॉल.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉल ढकलला गेला गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग साहिल नवले, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट साहिल नवलेचे. खूप चांगला बॉल अडवला गेलाय. अजित निकम सरांची एक वेगळी अदा आहे. संदीप आचार्य, सँडी, अश्विन सर, सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर. या बॉलवर चिकीरन करण्याचा प्रयत्न केला गेला रोहनने. क्या बात है. लहान लहान मुलं देखील बंडू गोचा आनंद घेत आहेत. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे, अप्पू, स्ट्रायकिंगला करण पाटील. या बॉलवर देखील जबरदस्त डायव्हिंग करत असताना काय बॅटिंग करतात करण पाटील. आणि या बॅटिंग साठी भगवानजी लोटे यांच्याकडून तब्बल 2000चा कॅश प्राइज येत आहे. अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. मला राहत नाही, परंतु करणची बॅटिंग आवड सुद्धा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे करण पाटील. वा पाटील वा. तब्बल 4 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेल्या. बॉलिंगसाठी यतिराज देवरुख येतात बाबू. या बॉलवर सिंगल रन. बघा ह्याचं नाव क्रिकेट आहे. रोहनला माहिती आहे की करणची बॅट लागली आहे, त्यामुळे त्याला सिंगल करून देणं गरजेचं आहे. अफलातून बॅटिंग करणची. काय या खेळाडूची चर्चा संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. पुन्हा एकदा 5वी बाउंड्री पाहायला मिळतीये. तब्बल 5 बाउंड्रीज पाहायला मिळतात करण पाटील. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय संदीप भाऊ लोटे यांचं इथे आगमन होतोय. या साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तिसरी मारली तर 5000 मिळतील आणि या बॉलवर तिसरी बाउंड्री पाहायला मिळते. 5000चा मात्र इथे मानकरी ठरतोय करण पाटील. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि भगवानजी लोटे यांच्या माध्यमातून तब्बल 5000चं इनाम मिळत आहे करण पाटील. या बॉल देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय, परंतु लोटे साहेब मला असं वाटतं तुम्ही लकी आहे. तुम्ही आलात आणि करणची बॅटिंग इकडे जबरदस्त पाहण्यासारखी राहिली गेली आहे. अफलातून बॅटिंग. KP47 देवनार गावाचा सुपुत्र आज इथे मात्र धुमाकाळ घालतोय अंबरनाथ मध्ये. या बॉल देखील जबरदस्त टायमिंग, परंतु अफलातून बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलवर चान्स घेतला गेलाय. चेक केलं जाईल, परंतु मित्रांनो करण पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त बॅटिंग करण पाटील. बोलतो त्याला 2 बॅट देऊ का 3 देऊ, परंतु जबरदस्त बॅटिंग केली करणने. पण एक बॅट त्याला लागतीये. अफलातून बॅटिंग केली. लॅबो बोलतो मला आज रिलॅक्स मध्ये राहायचं, करण बॅटिंग करतोय. गांगुली बोलतो मला पण आता रिलॅक्स मध्ये करणची बॅट लागली आहे. हा आपण एक लकी ड्रॉचं कुपन काढणार आहोत. मुकेश दवे आपण एक लकी ड्रॉचं कुपन आहे. प्रेक्षक पण जरा तापलेत, सो त्यांना आपण कूलर दिलं पाहिजे. बघूयात कोणाला दिलं जाईल. लास्टचा विकेट आहे. 40 रन झालेत. 41चा टार्गेट आहे. सो लकी नंबर आहे 0983. स्केच पेन नंतर खोडू नका मित्रांनो तिकडे. 0983 आहे का कोणी? 0983. रोहन चिले बोलतो माझा आहे. रोहन तुझा नाहीये. दुसरा काढू आपण. 0983 आहे काय? क्या बात आहे. बेंगलोर रॉयल चॅलेंजर बेंगलोरची जर्सी घालून आलाय.
अरे तुझ्या एवढा कूलर आहे भाऊ, तुझ्या हाईट एवढा. या 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 बाबू, तुझं नाव पूर्ण सांगायचं माईक मध्ये. ख्वाजा मोहीन. ख्वाजा, मोहीन. क्या बात है. सो आपण त्याला एक कूलर देणार आहोत. हाताची घडी, तोंडावर बोट. अरे तुला मारणार नाही बाबा, ख्वाजा बाय, तेरे को कुछ नहीं करने वाला है. सो एक कूलर लेके जाओ ख्वाजा. ख्वाजा मोइन, और ख्वाजा मोइन को एक कूलर है, थंडा थंडा कूल कूल. सो दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, त्यास मात्र मनीषी बागडे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू सो मच. सर टॉस आपण नक्कीच करतोय. चला मिरॅकल बॉईज आणि नॅशनल ईगल खोपोली. चला या कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. टॉस आपण नक्कीच करतोय. मी विनंती करेन सन्मान्य संदीपजी लोटे साहेब आपण या. टॉस आपण नक्कीच करूयात. टॉस आपण करणार आहोत. येस, मी विनंती करेन या दवे साहेब या आपण आपल्या शुभाचे आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला नॅशनल ईगल खोपोली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल मिरॅकल बॉईज. सर नॅशनल ईगल खोपोली टीमचे कॅप्टन आपण या. बघा विनंती आहे, दवे सर इथे उपस्थित होतात. वेलकम टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा. आणि टॉस आपण नक्कीच करणार आहोत. सर नॅशनल ईगल खोपोली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. येस, आपण टॉस करतोय. येस, दवे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण टॉस सुरू करूयात. हेडचा टेल्स कॉल, हेडचा कॉल आलाय. आउट ऑफ द बॉक्स होता. टेल्स एकदा परत उडूया. चला येस, पुन्हा एकदा टॉस होईल. चला येस, टॉस जिंकलाय. येस, खोपोली टीमने निर्णय काय? आम्ही तर गोलंदाजी करू पहिले तर. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आपण जास्त वेळ घेणार नाहीत कारण की मॅच एका बाजूला चालू आहे. येस, टॉस जिंकला टीम खोपोली संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केला मिरेकल बॉईज या संघाला. बॅटिंगसाठी एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील एक बुलंद आवाज अर्थातच मनीषजी बागले सर. ओटिओ, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुज आणि सागरजी मोरे सर आपले देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. लक्ष खूप मोठं आहे, 41 धावेचं लक्ष, पण त्या लक्षाचा पाठलाग केला जाईल यातही मात्र शंका नाहीये. सल्फर रॉयल संघ देखील काही कच्च्या घरूचा चेला नाहीये. त्यांनी देखील अनेक सामने जिंकलेत. ते जिंकण्यासाठी हा विश्वकप नावावरती करण्यासाठी हा सगळ्यात कठीण पेपर त्यांच्या समोर आलाय आणि हा देखील सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. हा बॉल इथे लागतोय, अदळतोय. साईपालनी चूक केली आहे. बॉल चाललाय झटपट पटापट चाललाय. आलाय पहिला. केतन दादा आपण कुठे असाल तर या. मग विनंती, केतन दादा आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आलाय, सुरुवात झाली आहे. इथे देखील हा बॉल सरळ आदळतोय का? आणखी एक आलाय अंबरनाथकरांनो. बॉल जातोय कसा? अगदी झटपट पटापट. राऊत इथे उपस्थित होते, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि राऊत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. येस, आउट कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. 2 बॉल 2 चौकार नक्की झाले. तिसऱ्या चौकारासाठी इथे प्रयत्न करावा लागेल. 3000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का? 3 चौकार लगावेल का? साहिल देखील चांगली बॅटिंग करतोय. अप्रतिम खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला खेळ. पुढचाही बॉल पुढे सरसवला. पुढे आल्यानंतर आता हा वाईट बॉल येतोय. प्रेशर खाली आपण पाहतोय. कारण सोडाने देखील ती चूक केली आहे, पण ती संधी, ती नामी संधी अजूनही असणार आहे साहिलकडे.
करण पाटीलनी अप्रतिम बॅटिंग केली आहे, पण इथून आता साईलही चांगली आग उगवणारी बॅटिंग करून दाखवतोय. 12 धावा लागल्या धावफलकावरती. हा बॉल अजूनही शिल्लक आहे. या बॉलवरती जर आला चौकार तर साईलही अगदी चमकणार आहे या मैदानावरती. या विश्वकप वरती त्याची ही छाप सोडली जाणार आहे. 3 बॉल 3 नाही लगवलेत. विकेट मिळेल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सुनील विश्वकर्मा तिथे होता, त्यांनी प्रयत्न केला पण ते देखील अगदी हलक्या हाताने केला होता प्रयत्न. 13 धावा लागल्या धावफलकावरती. असं सगळ्यांनाच वाटलं होतं ना की 41 धावा लागलाय तर एक अशी आक्रमक खेळी करण पाटील करून गेलाय तर इथून कमबॅक करणं देखील खूप कठीण आहे, पण तसं होत नाहीये. इथे कमबॅक तुम्हाला करावाच लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि मी नेहमीच म्हणत आलोय ना, या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण 16 वरती देखील हल्ला केलाय. आतापर्यंत 13 धावा लागल्यात धावफलकावरती. 1 to go अजित सर आणि संपूर्ण अंबरनाथकर यांचं एक विशिष्ट नातं सध्या तरी जोडून आहे. 5 बॉलचा खेळ. 13 धावा लागल्या धावफलकावरती. दोन्ही दिशेने आता अटॅक करावा लागणार, आक्रमण करावं लागणार आहे आणि त्यालाही सुरुवात झालेली आहे. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. शेवटच्या बॉलवरती घेतली आहे सिंगल. धावा लागल्या 14 धावफलकावर. वा, प्रेक्षकही आता डान्स करतायत, तेही मजा घेत आहेत. आणि प्रत्येकाला माहिती आहे ना की इथे तुम्हाला मिळाले ती रोखून ठेवा, ती धरून ठेवा, ती पकडून ठेवा, ती सांभाळून ठेवा. दुपारच्या सत्रामध्ये ही अशी प्रेक्षकांची लयलूट पाहायला मिळते. त्याचदरम्यान आपण पाहतोय कारण आता मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अनिलजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी राऊत साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू साहेबांचा आपण वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे, त्याचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच अनिलजी राऊत साहेब. थँक्यू. येस, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपले देखील सहर्ष स्वागत आहे. डिंगडॉंग 11 जॉर्ज संघ सध्या तरी फाईट करण्याचा प्रयत्न करतोय आणि फाईट करण्याचा प्रयत्न इथे समोरून असाल फार रॉयलही करतायत. आतापर्यंत जर धावसंख्येवरती आपण लक्ष टाकलं तर ती धावसंख्या हेच आपल्याला सांगते की फाईट होणार आहे, संघर्ष होणार आहे. ही क्रीडा स्पर्धा नाहीये, हा विश्वकप आहे. आणि इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, जणू काय लवचुंबकासारखा बॅटरला खेचून पुढे आणलाय. आणल्यानंतर यशांच्या मागे क्विक हँड्स पाहिलेत रोहन चिल्ल्याचे. विकेटचं पतन. हा भारताचा ध्वज आणि त्याच्या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची ही उल्लेखना केलेली या खेळाडूंनी या चिमुकल्यांनी असणार आहे. कारण खऱ्या अर्थाने हा संपूर्ण महाराष्ट्र, हा अखंड हिंदुस्थान पाहतोय ना आपण, तर त्याच्या मागे आपले राजे आहेत. राजे नसते तर हा अखंड हिंदुस्थानही पाहायला मिळालेला नसता. कौतुक आहे बालका तुझे देखील. बघा मागच्या बाजूला लहान मुलगा, आपण ते पाय वरती घ्या बघा, विनंती आहे. येस, थँक्यू. आणि येस, मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कारण आता त्यांचं नुकतंच आगमन झालंय. अंबरनाथ शिव मंदिराचे ट्रस्टी सन्माननीय आदरणीय धनेशजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. मी विनंती करेन भगवानजी लोटे साहेब आपल्या शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान. खरं आता संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात अंबरनाथचं शिव मंदिर तुम्ही ही चर्चा होत असते आणि त्या शिव मंदिराचे ट्रस्टी सन्माननीय धनेशजी पाटील सर इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातो. मनीष सर, तुम्ही नक्कीच पाहत असाल, भरपूर सध्याच्या घडी रील्स वरती देखील व्हायरल आहे. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात हे शिव मंदिर आता लौकिक झालंय आणि अंबरनाथचं नाव सातत्याने या शिव मंदिरामुळे, महादेवच्या मंदिरामुळे नक्कीच लौकिक होणार.
नक्कीच अनुज सर, अगदी साहेबांचंही कौतुक असणार आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की जसं तुम्ही उल्लेख केलात की या मंदिराचं नाव सध्या तरी त्रिलोकीत आहे, तसं नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अगदी आपण पाहिल्यात ना तर पुरातन काळापासून ह्या शिवमंदिराची चर्चा आहे आणि अनेक भक्तगण इथे येत असतात. मग अंबरनाथकर आणि हे शिव मंदिर एकंदरीतच हे नातं देखील दोन्ही जोडल्या गेल्या आणि साहेबांचंही स्वागत असताना यासाठी आपलं देखील आपल्या विश्वकपमध्ये अंबरनाथ म्हटलं ना की मग सगळ्या गोष्टी अगदी अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळतात. सिंगल मिळणाऱ्या शेवटच्या बॉलवरती धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ संपला आणि त्या 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात 19 धावफलकावरती. त्याचबरोबरीने जे 2 टीम्स मेगा फायनल मध्ये एंट्री करतील त्या दोन्ही टीम्सला आमचे शैलेश दादा असतील, आमचे पराग दादा असतील, त्यांच्याकडून म्हणजेच आमच्या श्री साई स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टही मिळणार आहे ज्या दोन्ही टीम्स मेगा फायनलला एंट्री करतील. वा, श्री साई स्पोर्ट्स अगदी अंडरआर्मचं विश्व आणि त्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये नेहमी श्री साई स्पोर्ट्स तुमचा हा अग्रमानाचा नेहमी पुढे येऊन या अंडरआर्मच्या क्रिकेटला ते प्रोत्साहन करण्याचं कार्य राहिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती आता आकाश पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पण मॅच क्लोज आहे. 12 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता आहे. चांगला खेळ केला तर मात्र ही मॅच समीप येऊ शकते. 12 बॉल 22. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल मॅचची हलकीशी कडा सिंगल इथे मिळते. प्रत्येक बॉलवरती आता ते आक्रमण पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती आता तो अटॅक नक्कीच पाहायला मिळणार आहे. 11 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल 21 करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. आकाशच्या विरोधात सायनाच्या विरोधात तो अटॅक केला जाईल का? जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजांनी तर मात्र आता तुम्हाला या फायनलच्या दिवसामध्ये 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 11 बॉल 21. चला, प्रेक्षकांना विनंती आहे बॉल टाकताना डिलिव्हर करत असताना आपण प्लीज थोडीशी शांतता बाळगा. बॉल डिलिव्हर करत असताना प्लीज. 11 बॉल 21. समोर आले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. वेग प्रचंड पाहायला मिळते. सिंगलच मिळणार आहे. 10 बॉल 20 धावेची आवश्यकता. अगदी धावा आता प्रत्येक बॉलवरती त्या डबल घ्याव्याच लागणार आहेत पण चौकार मारावे लागतील. एखाद दुसरा आला तर मॅचला मजा येईल. दहा बॉल आणि 20 धावेचं लक्ष असताना इथे देखील हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. कॅल्क्युलेट केलं जात आहे. कुणाच्या विरोधात हल्ला करणं गरजेचं आहे, कुणाच्या विरोधात शांत राहणं गरजेचं आहे. 9 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. 9 बॉल 19. क्लोज आहे मॅच. पुढे आले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. साईपाल थोडीशी चूक करतो पण सिंगलच मिळणार आहे. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 23 धावा लागल्या धावफलकावरती. 18 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 5व्याला 4थ्याला नाही. 8 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. पुढे आले, समोर खेळले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग करण पाटील आणि फक्त याच नावाची चर्चा आहे. वा, काय फिल्डिंग करतोय. अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळत आहे. पण साहिलच्याही धावा किती झाल्यात? साहिलच्याही तब्बल 14 धावा झाल्यात. अजूनही समीकरणाचा विचार केला तर 17 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. सगळेच वाट पाहत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 1 to go. वाह, अजित सर, कौतुक आहे अजित सरांचं देखील. हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी ओळखला जाईल. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आता तो अटॅक करणं गरजेचं आहे. 7 बॉल 17 धावेची आवश्यकता आहे.
आकाश आला बॉलिंग ट्रॅक वरती फेस करण्यासाठी आपण पाहतोय तर हेनायला हा बॉल खूप चांगला खेळावा लागेल. पुढे आला समोर केला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वा 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 या चौकाराची होती आवश्यकता. तोही आलाय बॉल गेलाय अंबरनाथकर कसा तर जातोय अगदी झटपट पटापट. चाळीस धावेचं लक्ष होतं असं वाटलं. 41 धावेचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल त्या लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण आहे. पण कठीण इथे काही नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा फेरबदल आपण पाहतोय. राहुल सुरवडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सध्या तरी तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती ही तुम्ही टू व्हीलर पाहताय, ही बाईक पाहताय. कुठल्या खेळाडूच्या भाग्यामध्ये ही टू व्हीलर असणार आहे, कुठल्या खेळाडूच्या नावावरती ही टू व्हीलर जाणार आहे, लोटे चषकाचा मालिका वीर कोण ठरणार आहे अंडर आमच्या क्रिकेटमध्ये. आणि संदीपजी लोटे साहेब आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. तेही सांगतात ना क्रिकेट मला पाहण्यासाठी, क्रिकेट बघण्यासाठी तेही तेवढे चतुर आहेत. 6 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 13. साहिलला चांगला खेळ करावा लागेल पण पहिल्याच बॉलवर राहुल सुरवडेने घेतली आहे विकेट. खेळ झाला समाप्त. साहिल बॅक टू द डगआउट. हा एकमात्र खेळाडू होता जो सामना पलटवण्याची मातब्बर ताकद त्याच्याकडे ठेवत होता. दडपणाखाली त्यालाही अगदी त्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाच्या कर्णधाराचं कौतुक करणंही तेवढंच गरजेचं आहे. त्या कॅप्टनचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण कॅप्टननी केलंय काय तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं देवाला इंट्रोड्यूस केलं होतं त्या शेवटचं षटक फेकण्यासाठी. या मॅच मध्ये राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, लॅबोकडे बॉल सोपवलाय आणि लॅबोच्या हातात तो चेंडू सोपवलाय. लॅबोनी पहिल्याच बॉलवरती स्पष्ट केलंय की फक्त बॅटिंग नाही बॉलिंग करणं देखील मला येतं आणि हे 2 बॉल डॉट केल्यात. खूप चांगली गोलंदाजी लॅबोही करतोय. पहिल्या बॉलवरती साहिलची प्राइसफुल विकेट. दुसरा बॉल टप्पा पडून आतमध्ये आला, गरकन फिरलाय, ऑफस्पिनचा वापर केला, डॉट बॉल आला. 4 बॉल 13 धावेची आवश्यकता. आता मात्र हा बॉल, या बॉलवरती चौकार मारणं गरजेचं आहे. मारल्या जाईल का नाही मारल्या जाणार आहे. टप्पा खेचून टाकलाय, सिंगल मिळाले. 3 बॉल 12 धावेची आवश्यकता. असल्फा रॉयल संघासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं असं म्हटलं जातं ना. सगळ्यात कठीण पेपर तो गणिताचा, आणि तो गणिताचा सगळ्यात कठीण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये सध्या तरी तुम्हाला डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाचा पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, कॅच. आणखी एक विकेट, आणखी एक विकेट आणि येस आणखी एक बॅटर बॅक टू द डगआउट. दोन बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे ना, आता कठीण आहे. पण राहुल सुरवडे देखील या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय. हे स्मित असते तर नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्याचबरोबर या 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. पण आता मात्र राहुल सुरवडे देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. लॅबोला मिळेल का ती हॅट्रिक. पण त्या अगोदर 1 to go ऐकणंही गरजेचं होतं. 1 बॉल 12 ची आवश्यकता. पण लॅबो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक मिळेल का. गॅप मध्ये चाललाय, नाही मिळाली हॅट्रिक. पण तरी देखील हे वर्चस्व एक काळाचं होतं, एक काळ निघाला. काळांतराने पुन्हा एकदा आपण डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाचं वर्चस्व पाहतोय. येस डीजे. मनीष सर, मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचूया या मॅचचा. नो डाऊट सर,
या मॅच मध्ये हे विचारण्याची आवश्यकता नाहीये. ज्यांनी संपूर्ण अंबरनाथकरांचं लक्ष वेधून घेतलंय, ज्यांनी या मैदानामध्ये या विश्वकप मध्ये त्याचे फॅन्स निर्माण केलेले आहेत, टाळ्यांच्या गजरात याही खेळाडूचं पुन्हा एकदा स्वागत करूया, जो आहे आपलं लक्ष वेधून घेणारा या मॅचचा शिल्पकार करण पाटील. तर तो एकदा जोरदार टाळ्या करण पाटील साठी पुन्हा एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच त्यासाठी आपण पाहिलं तर सिल्वर कॉइन देखील आहे आणि रोख रक्कम साहेबांच्या वतीने तब्बल 7,000 रुपये कॅश प्राइज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. करण, या ज्याच्या नावातच आहे रन, त्याचं नाव करण आणि तोच करण आता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सिल्वर कॉइन देखील आहे आणि आपण जर पाहिलं तर रोख रक्कम तब्बल 7,000 रुपये देखील आहेत. म्हणजे भरपूर सारे कॅश प्राइज तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतात. यस करण, आपण याच्या मुख्य व्यासपीठावरती मुकेशजी दवे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाशा आपण देतोय. जे सिल्वर कॉइन आहे, यस ओपन करून आपण द्या. यस, क्या बात आहे. सिल्वर कॉइन मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर साहेबांच्या शुभाशा आपण देऊयात. रोख रक्कम 7,000 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय आणि नक्कीच करण याला आपण सन्मानित जरूर करतोय. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग आणि 360 स्पोर्ट्सच्या वतीनं आकर्षक बॅट देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. क्या बात आहे. येस येस, आनंद वाघ 360 स्पोर्ट्स. मॅगी या आपण मॅगी आपल्या शुभाशय द्यायचंय. भगवान दादा देखील स्वतः इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. नेव्हर गिव्ह अप हे टॅगलाईन सातत्याने नक्कीच पाहायला मिळतं. मुकेशजी दवे सर, भगवानजी लोटे साहेब, अनंत वाघ, मॅगी यांच्या शुभाशय आपण देतोय. क्या बात आहे. आज चांदी आहे करण पाटीलची. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर करण इथे उपस्थित आहेत. तर अनुसर आपल्याला विनंती आहे, माईक आपण करणकडे सुपूर्द करूयात. 2 शब्द आपण करणशी चर्चा करणार आहोत. भगवान दादा इथे उपस्थित आहेत, त्याच्यासोबतच डिंगडॉंग जॉर्ज 11. करण, बॅटिंग करत असताना ज्या क्रीडांगणावरती 2 चौकार मारणंही कठीण आहे, 5 ते 6 चौकार तू लगावलेस. कशी का बॅटिंग? या चषकाबद्दल काय सांगशील? हे विश्वकप खेळताना किती प्रेशर असतं आणि त्याचबरोबर तुझ्या बॅटिंग बद्दल काय सांगशील? ॲक्च्युली खेळायचं प्रेशर तर आहेच या टुर्नामेंटला, कारण की फॉर्मॅट पण थोडा वेगळाच आहे आणि पण खूप चांगलं नियोजन केलं आहे. फिल्डरसाठी पिच पण विकेट चांगली आहे आणि पहिला माझे थोडे मिस झाले, 2 बॉल मला बीट झाले, तर मग मी बोललो जर प्रेशरमध्ये खेळलो तर अजून डॉट होतील. मग फ्री माइंड बॅटिंग केली आणि मग ते जसे लागत गेले तर चौके जात. करण, शेवटचा प्रश्न. सिल्वरचा कॉइन, 7,000 रुपयाचं पारितोषिक, भगवान दादांबद्दल काय सांगशील? या स्पर्धेबद्दल, या विश्वकप बद्दल, आणि आता इथे क्वालिफिकेशन तर झालंय, येणाऱ्या मॅचेस मध्ये किती प्रेशर असेल? दादाबद्दल बोललं तर कमीच आहे, कारण की जशी फर्स्ट डे पासून होता तेव्हापासून पब्लिक पण खूप आणि चांगलं आयडिया आहे दादाची की टुर्नामेंट खेळायची, कारण की इथे मोस्टली टुर्नामेंट आम्हाला खेळायला भेटत नाही आणि चांगली संधी दिली दादाने खेळायला, त्याचा मी धन्यवाद बोलतो. आणि अशीच पुढे चांगल्या टुर्नामेंट करत जा आणि अजून टुर्नामेंट संपली नाही, आम्हाला फर्स्ट प्राइज उचलायचं आहे, हेच आमचं प्लॅन आहे. फर्स्ट प्राइज तुम्हालाही उचलायचं आहे, बाकीच्या टीमलाही उचलायचं आहे. त्याचबरोबर कारण मागच्या वर्षी यायला मिळालं नाही, या वर्षी आलास, आता पुढच्या वर्षाची ओढ कशी लागू नये कारण तुला? गेल्या वर्षी माझ्या म्हणजे जतीन जो माझा चुलता भाव त्याचं लग्न होतं, त्यामुळे मला खेळायला भेटलं नाही आणि पण खूप आतून हे होतं की ही टुर्नामेंट खेळायची होती, मिस झाली आणि आम्ही आतुरताने वाट पाहत होतो, कारण की ते माझे मित्र पण आहे, जसं आबी झाला, प्रथमेश झाला, ते लोक सारखे 1 महिना आधी की तू येणार आहे का हे लागलेलं, तर मला एक टुर्नामेंट खेळायचीच होती. थँक्यू सो मच मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या करण पाटीलसाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच, धन्यवाद. वेल प्लेड, चांगला खेळ तू केलेला आहेस. यानंतरची मॅच ही तेवढीच महत्वाची आहे. सन्मान आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अनिल शेठ कृष्णा साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक आहेत, नामांकित उद्योजक, नेहमीच ओळख राहिली आणि अगदी जिवलग मित्र भगवान दादा यांचे नक्कीच आहेत आणि अनिल शेठ इथे उपस्थित होतात. अनिल शेठ आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं पुरस्कार एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्ही पाहतात खरा तर अंतिम दिवस, सुपर डुपर संडे हिट फाईट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आज खरा तर महत्वपूर्ण मॅचेस इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रातील शारकास खेळाडू, तारे सितारे आज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या अंबरनाथ नगरीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिला उत्तर एकच आहे, अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 सहित श्री क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि संपूर्ण अंबरनाथचं नाव
साता समुद्र या स्पर्धेने नेऊन ठेवलंय. ती स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन कमिटीचा, अर्थातच श्री क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय भगवान शेठ लोटे साहेब तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. त्यांच्या समवेत अनिल शेठ देखील इथे उपस्थित आहेत. दमदार असे व्यक्तिमत्व आहेत. नुकतंच त्यांचं आगमन झालंय आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. आणि सर्व नक्कीच पाहुण्यांचं मान्यवरांचे आज तुम्हाला मानदेय जरूर पाहायला मिळते. त्याचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि येस गौरव बोरकर आपण कुठे असाल तर या. सिद्धार्थ आपण यायचं 1 मिनिट विनंती आहे. चला आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. चला वेळ घेऊ नका. दुसऱ्या फेरीतील आपण जर पाहिला तर नक्कीच पहिली मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. म्हणजे दुसऱ्या पोल मधील फर्स्ट मॅच एका बाजूला मिरॅकल बॉईज त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ईगल खोपोली इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला यस आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण पाहतोय अनुभवतोय लोटे चषक 2026 अंतिम दिवस 3 दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण श्री क्रीडा मंडळ याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आणि सन्मान्य आदरणीय भगवान शेठ लोटे साहेब असतील, संदीपजी लोटे साहेब माजी नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदचे आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर पाहिलं ही जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती नेहमीच राहिली आहे, आमचे केतनजी लोटे असतील, रोहित यादव असतील, त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी नेहमीच असते. आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर आमचे गोरखजी गोने असतील, त्यानंतर विनोदजी लोटे असतील, विकी रावते असतील, सातत्याने भरपूर मेहनत ते करत असतात. आमचे संपूर्ण निलेश लोटे, सचिनजी लोटे असतील, सागरजी लोटे, आमचे दिवेश कदम आहेत. त्यानंतर आपण जर पाहिला तर त्याची संपूर्ण टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. आमचे पांडू कोळी देखील भरपूर मेहनत ते देखील करत असतात. कालपासून भरपूर मदत सर्व श्री क्रीडा मंडळाच्या मेंबर्सची राहिली आहे. आणि आमचे शिवम देखील, शिवम ॲडिट्स म्हणजे आमचे दोन्ही रोबोट त्यांचं देखील खरंच आम्ही आभार व्यक्त करतो. ज्युनियर आणि सिनियर दोन्ही रोबोटचं देखील आभार व्यक्त करतोय. आमचे स्टायलिश मॅन जे लहान मुलं आहेत त्यांचं देखील निशांत आहेत, त्यांचं देखील खरंच आम्ही आभार व्यक्त करू संपूर्ण टीमचे. कारण की भरपूर मेहनत त्यांनी देखील केलेली आहे आणि त्यांचं देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे. कारण की भरपूर मेहनत गेले 2 ते 3 महिने चालू आहे. अगदी ग्राउंड बनवण्यापासून ते पूर्णपणे हे व्यासपीठ बनवण्यापर्यंत खरंच त्यांना संपूर्ण टीमला सॅल्यूट आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यातीलच आमच्या कॅमेरामॅनला एक विनंती असेल ना की आमच्या व्यासपीठावरती आमच्या अनुसरांवरती देखील थोडंसं फोकस करा. हे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने व्यासपीठ आणि ते व्यासपीठ हँडल करण्यामध्ये अधिराज्य कसं गाजवावं. लपू नका अनुसर, तुमचा हा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने लोटे चषक आमचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप आहे ना, त्या वर्ल्ड कपवरती प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं, प्रत्येकावरती जबाबदारी असते. तुमच्या खांद्यावरती ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तेच तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला तुम्हाला मिळतात. आमचे अनुजी मोरे सर, पहिल्यांदाच तुमच्यासोबत कार्य करण्याची संधी मिळते, पण पहिला अनुभव अप्रतिम आहे. गुड वर्क सर, तुमचेही मनपूर्वक कौतुक आहे. खूप चांगलं काम. या वर्ल्ड कपचा अविभाजित घटक तुम्ही देखील आहात अनुज सर, तुमचे देखील कौतुक आहे. वेल डन, गुड जॉब. आणि असंच कार्य सातत्याने करत राहा, कारण खूप कठीण कार्य जे तुम्ही हँडल करताय ते सगळ्यात कठीण कार्य आहे आणि ते देखील चोखरित्या तुम्ही आतापर्यंत पार पाडलंय. पण अजूनही थकून चालणार नाही. आज फायनलचा दिवस आहे. आज संध्याकाळी मात्र अगदी तारेवरची कसरत तुम्हालाही करावी लागणार आहे. बेस्ट ऑफ लक. येस, जाऊयात आता मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार नाहीये. दोन्ही टीम्स एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे.